विक्रांत विक्रांत आय एम सो हॅपी. मला ना आज एवढा आनंद झाला ना, असं वाटतंय काय करू आणि काय नको. फायनली हा दिवस आला विक्रांत. या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते. हे सगळं असं घडेल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण काय रे विक्रांत, राणी आणि इंद्रा असे अचानक कसे आले? त्यांना वाटतंय ते घरात परत आलेत म्हणजे सगळं चांगलं होईल. त्यांना माहित नाहीये परत येऊन त्यांनी किती मोठी चूक केली ते. तो आता बघच मी त्यांची कशी वाट लावत होते. आता खरी मजा येणार. त्या राणीचे कसे हाल करते बघ. ऍक्च्युली विक्रांत, आता मला मी मालकीण झाल्याचा फील येतोय. ते घर घ्यायला परत आलेत पण त्यांना माहित नाहीये त्यांच्या हातून फॅक्टरी सुद्धा जाणार आहे. म्हणजे याच आठवड्यात कंपनीची डील फायनल होणार आहे. काय विक्रांत, अरे मी सांगते ते ऐक जरा. आत्ताच फॅक्टरी तुझ्या हातात आलीये, त्याचा फायदा घे. सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशी कापू नकोस. जास्त अक्कल शिकवू नकोस. काय कधी कसं करायचं हे मला चांगलंच माहिती आहे. अरे पण उर्मिला, एकदा सांगून तुला समजलं असेल असं मला वाटलं होतं. समजले ना? आणि विक्रांतचं टिफिन हवंय. हो,
तेच पॅक करत होते. आणि आपण हे जे काही करतोय ते बरोबर करतोय ना? हो सर, तुम्ही ना विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास आहे ग, पण तू बघितलंस ना काय केलं त्या लोकांनी. पहिल्याच दिवशी आपल्याला काय करायला सांगतायत. आईला हाती पुसते, आबा आपल्याच घरात वॉचमनचा ड्रेस घालून उभे आहेत बाहेर, आणि तू इथे. मला ना राग या गोष्टीचा येतो ना की मला हे असं काही करताच येत नाही. इतकं हेल्पलेस कधीच फील केलं. सर, हे बघा शांत, कधी कधी ताकद न दाखवणं ही माणसाची सगळ्यात मोठी ताकद असते. आपण इथे का आलो? आपल्या घरासाठी, आपल्या फॅक्टरीसाठी, आबांसाठी आलो. हे बघा, आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपल्याला आता शांत राहावं लागेल, थोडंसं सहन करावं लागेल सर. आपल्याला असं चिडचिड करून नाही चालणार आहे. पेशन्स ही सगळ्यात मोठी ताकद आहे आपली सर. आणि थोडं सोसल्याशिवाय आपल्याला जे हवंय तर कसं बरं मिळणार? हे बघा, ही आपली ड्युटी आहे. आता आपल्याला हवं ते जर मिळवायचं असेल तर आपल्याला ड्युटी प्रामाणिकपणे करावीच लागेल ना. सगळं पटतंय मला, पण ते सगळं सहन होत नाहीये मला. सर, आत्ताच असं बोलून कसं बरं चालेल? हो, अजून तर सुरुवात आहे फक्त. काय रे, तुला विक्रांतचा डबा आणायसाठी पाठवलं होतं ना? काम सोडून दोघ जण गप्पा मारत बसलाय. काकी, पण मी तुझी काकी नाही, तुझ्या बायकोला सांगितलंय आणि आता तुला पण सांगते. एक तर मला बाईसाहेब म्हणायचं, नाहीतर मॅडम म्हणायचं, कळलं? आता सांगितलेलं काम करा पटकन, जा. आणि आता काय तू माझ्या तोंडाकडे बघत बसणार आहेस? नाही हो. चला, हात चालवा पटपट. राहिलेली सगळी कामं झाली पाहिजेत. आवर. मी सगळे डिटेल्स तुम्हाला पाठवलेत. तुम्ही जर का एकदा मेल चेक केला तर मला सगळं मिळेल. राईट. हो हो, तुम्ही सगळे चेक करा, पेपर्स वगैरे सगळे क्रॉस व्हेरीफाय करा. ओके, शुअर शुअर शुअर, मी येतोच आहे. ओके, एक मिनिट, गाडी ठेव. हां, आज माझी अशी पण मीटिंग आहेच त्यांच्यासोबत. सो मीटिंगमध्ये काय ठरतं त्याच्यावर मी तुम्हाला कळवतो. राईट. ओके. हो, हँग ऑन.